रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे विटकर विटकर त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव वाचे वदता शिव वाचे वदता शिव वा वा वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम धर्म अर्थ काम मोक्ष मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष 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 वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम तयन बाधी क्रोध काम तयन बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा बेव निवारी कळिकाळाचा बेव निवारे कळिकाळाचा बेव निवारे कळिकाळाचा बेव निवारे कळिकाळाचा बेव निवारे कळिकाळाचा बेव वाचे वदता शिव नाम थोडा वाचे गीत वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम तयन बाधी क्रोध काम तयन बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध विठोबा रखुमा चला टाळी वाजवायची शाबास विठोबा रखुमाये हरी हरी विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा बेव वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम थयान बाधी क्रोध काम विठाला 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 अष्टांग योगी मासो के दाता शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा
कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा नमस्कार सष्टांग श्रीरंगदासा समचरण सरोजम चंद्रनीला बुदापम जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सभयदबलास विठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्राय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथमान नमन पांडुरंगा करो प्रथमान नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथमान नमन पांडुरंगा हे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार त्यांच्या कृपा झाले कथेचा तुतर चरण संतांच्या त्यांच्या कृपानाने कधीचा विस्तारो त्यांच्या कृपानाने कधीचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कधीचा विसर बाबाजी सद्गुरुदास तुका हे पांडुरंग करू प्रथम नमन तुतरे चरण संतांच्या त्यांच्या कृपानाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकादास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावत्नी ज्योतिरार्तावतारम कलंकांकती ज्योतिकामोदी वक्त्रम खलानी शवादा पनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने हरी बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयाविंदे भवं भवामी सहितं नमामि सेवेला घे सेवक झालो सेवेला घे सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेला घे सेवक झालो सेवेला घे सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावदेन करावा अभेरो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा हे सेवेला की सेवक झालो तुमच्या लागल निज चरण सेवेला की सेवक झालो तुमच्या लागल निज चरण अहो स्वामी
याचे पाय माझे चित्ती बाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी. हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरू महादेवांच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपलं हे गाव माळुंजे या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा भव्य दिव्य तथा एक दिवसीय कीर्तन महोत्सव. या कीर्तन महोत्सवातील आजची ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायबरी या व्यक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा संपन्न होती. वेळ झालेला आहे. वेळ होत असताना काळजी करायची गरज नाही. गाडी जरी लेट सुटली पण टायमात पोहोचवण्याचं काम माझ्याकडे लागलं. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आज या ठिकाणी आनंद होतोय. आनंद असा होतोय की आज या अनुकूल परिस्थितीमध्ये खरं तर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी खरं तर हे वैभव उभं केलं अशा असणारे खरं तर स्वर्गीय साहेबराव देमाजी चौधर यांच्या माध्यमातून हे देवस्थान आपल्यापर्यंत या ठिकाणी आलं. त्याचप्रमाणे त्यांचे वडील श्री देमाजी जबाजी चौधर आता खरं तर साहेबराव दादा आज आपल्यामध्ये नाहीत. मला वाटतं 6वं वर्ष या ठिकाणी असावं बरोबर ना. 6व्या वर्षामध्ये खरं तर हे देवस्थान आपल्यापर्यंत या ठिकाणी महादेवांच्या अगदी उपस्थितीत हे देवस्थान आपल्यापर्यंत लाभतंय. हे सगळं काही साहेबराव दादांची कृपाच म्हणावी लागेल. आणि म्हणून खरं तर त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पत्नी आहेत बरोबर ना. संगीताताई आहे. त्याचप्रमाणे गणपत दादा आहे जे गणपत दादा त्यांचे बंधू आहेत. त्याचप्रमाणे 2 मुलं आणि 1 मुलगी त्यामध्ये गजानन दादा आहे माझा अजय दादा आहे आणि मनीषाताई आहेत. असा परिवार आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा मला वाटतं महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी आजपर्यंत इथं आलेले. अशा कीर्तन सोहळ्यामध्ये माझा नंबर लागला. खरं तर माझं भाग्य समजतं बरं का. माझा नंबर या ठिकाणी लागला आणि खरं तर सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. महाराष्ट्रामध्ये कीर्तनरूपी सेवा रोजच करतोय. रोजच 1000, 3,000, 4,000, 4,000 लोकांमध्ये कीर्तन सेवा असते. पण कधीतरी अशा गर्दीमध्ये कीर्तन करण्याचं सौभाग्य कधीतरी मिळतं. खरं तर आजचं सौभाग्य माझं थोडंसं वेगळं आहे आणि सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. सगळ्या चौधर परिवाराचे या ठिकाणी सानप परिवाराचे या ठिकाणी आभार ऋण व्यक्त करतोय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आजचा 16 गड्या तुम्ही गोड असा आयोजित केलाय. काय बोलायचं तुम्हाला. मला वाटतं आजचं कीर्तन मी एका दिवसाचं करतच नाही किंवा एका दिवसाचा महोत्सव चालूच नाही. आजचा एखादा मोठा सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन चालू आहे. एवढा गोड असा सोहळा रंगवलाय. द्यावे तेवढे धन्यवाद. काय द्यावे तेवढे धन्यवाद. गायनाचार्य मंडळी गोडे, वाजवणारे गोडे, टाळकरी गोडे, एक वाजवणार नाही तर 2 वाजवणार आहेत. हार्मोनियम वाजवण्याकरता गोड आहेत. सिस्टम गोड आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. पुढून व्हिडिओ चालू आहे. काय कमी आहे काहीच नाही कमी. जिथल्या तिथे सगळं परफेक्ट नियोजन. तुमचा मंडप भारी आहे, तुमचे गाणारे भारी आहे, तुमचे ऐकणारे भारी, वाजवणारे भारी. मग मीच येडाय का काय. सगळं छानच आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि मग सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करत असताना आज महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, महाराष्ट्रातले गोडगळ्याचे मालक आदरणीय भीमरावजी महाराज घोगे. एकदा जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. आदरणीय गोड असं गाण्याचं व्यक्तिमत्व महाराजांचं आहे. पहिली पंचपदी सुंदर गायली बरं का महाराज. वा, आज मला पहिल्यांदाच गाणं ऐकायला मिळालं. माझं भाग्य. एवढं गोड असं गाणं महाराजांचं तुमचं आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय दुसरे गायनाचार्य, आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, आदरणीय शिवनाथजी महाराज, आपले शिवनाथजी महाराज पवार, शिवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे आभार, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. तिसरे गायनाचार्य आदरणीय संतोष गुरकुले बरोबर. महाराजांचं सुद्धा गोड असं गाणं आहे. मला आज पहिल्यांदाच तुमचं गाणं ऐकण्याचं योग आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय बाबूनाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबूनाथ महाराजांचे आभार. सगळे विनेकरी बाबा आहेत, तुळशीवाल्या माई आहेत बरं का. मला विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं आमचे बाबा महाराज सातारकर इकडे काय करायला लागले. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळे टाळकरी आहेत. मला वाटतं माळुंजेचेच भजनी मंडळ ना. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. वा वा, सगळे सुंदर आहेत बरं का. दोन्ही मृदुंगाचार्य छान आहे. मला वाटतं इकडून आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत तबलजी आदरणीय दिलीप महाराज पवार तुमच्याच भाऊकीतले आहेत. दिलीप महाराज आहेत. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं ज्यांचा मृदुंग महाराष्ट्रात गाजतोय असे अभिषेक महाराज जगदाळे. एकदा जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. दोघांकरता जोरदार टाळी वाजवायची. हार्मोनियम वाजवण्याकरता सुद्धा सुंदर आहे. त्यांचं नाव काय. गणेश महाराज गुगे.
महाराजांचे पुतणे आहेत म्हणजे आमचे बंधू आहेत. हा सुद्धा त्यांचं सुद्धा कौतुक आहे. आमच्या गणेश दादाचं सुद्धा कौतुक. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. माझा लाडका भाऊ माझा ऋषी दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. माऊली चॅनल त्यांचं सुद्धा कौतुक. गोड असा साऊंड. कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याच्या साक्षीनं माझ्या महादेवाचं नाव घेतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला विठ्ठला 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 मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हा मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या मानवी जन्मामध्ये मातीत पवित्र मातीमध्ये जन्म झाला. याच्यापेक्षा भाग्य याच्यापेक्षा पुण्य आणखीन या जगतामध्ये काही नाही. गणपत दादा या मानवी जन्मामध्ये या मातीमध्ये जर जन्म झालाय ना तर कधीतरीच महत्वाची आज जोपासली पाहिजे. का जोपासली पाहिजे माहिती का? ही इतकं पवित्र थोडासा आवाज घे ना नीट ट्रबल. मानवी जन्मामध्ये या मातीसारखी मातीच नाही. किती माती पवित्र आहे माहिती का? हे माय जरा सगळ्यांनी बोलत चालायचं. आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत? ऐका मग पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगण्याची आज कधीतरी चांगली असावी. किती चांगली असावी माहिती का बाबा? किती चांगली असावी माहिती का? जगण्याचा पाया चालण्याचे पण जगण्याचा पाया विचाराची कळ तुकाराम जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया. कधीतरी ती विचाराची कळ आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे. का बाबा आपण पवित्र पावड मातीतली माणसं. किती पवित्र माती माहिती का? आपला ज्या राज्यामध्ये जन्म झाला हे राज्यच पवित्र आहे. ज्या राज्यामध्ये जन्माला आला ते राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. बरोबर ना? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. या कर्नाटक राज्यामध्ये जन्माला येणारी माणसं भाग्यवंत आहे. बरोबर ना? हा खरं आहे. बरोबर आहे. हा म्हणताय खुशाल. कोणतं राज्य? बोला कोणतं राज्य? बरोबर महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला आपला? बोला ना. कोणत्या जिल्ह्यात? आहिल्यानगर. आता कवर अहमदनगर म्हणता बस ना. आता आहिल्यानगर मध्ये जन्माला. आहिल्यानगर मधल्या कोणत्या तालुक्यात जन्माला आला? संगमनेर. आपलं संगमनेर मध्ये जन्माला आला. संगमनेर माझा आवडीचा आहे. का माहिती का? संगमनेर म्हटलं का सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा 1 नंबरचा तालुका कोणता आहे? संगमनेर. हा संगमनेर. सगळ्यात जास्त महादेवांची भक्ती करणारा सुद्धा तालुका कोणता तालुका आहे? संगमनेर. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा जोपासणारा तालुका कोणता तालुका आहे? संगमनेर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिली तरी कोणता तालुका आहे? संगमनेर. सगळ्यात जास्त बाण कमी करणारी मंडळी जरी पाहिली तर कोणता तालुका आहे? कमी. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका. खरंय म्हणते ते संगमनेराचे. मला बदलायचं होतं पण राहू द्या मग काय अडचण नाही. बरं एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. किती पवित्र माती का? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा ओ भारत देश है मेरा. आणखीन किती पवित्र माती माहिती का? तेरी मिट्टी हे मिल जावा गुल बन के हे खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरे नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू कोई याद करे सो जमाना माटी पे मर मिट जाना जिगर में शामिल
तेरा नाम रे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आस कधीतरी चांगली ठेवावी. तुकोबाराय म्हणले आम्ही ठेवली, किती चांगली ठेवली. महाराज म्हणले पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म जयती. मग या जगतातली महत्वाची भूमिका जोपासा. काकड्यामध्ये सांगितलंय, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. ए आता जागा रे बाईनो जागा, जागा रे आता जागा रे बाईनो जागा. आता 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 जागा रे बायनो जागा, जागा बायनो जागा. आता 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 जागा रे बाईनो जागा, जागा रे आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या, चोर निजल्या, चोर निजल्या ना दोन्ही बागा रे. आता जागा रे बायनो जागा, आता जागा रे बायनो जागा. हे चोर निजल्या, निजल्या चोर निजल्या लढोनी भागा रे. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. ए जग जोगे, जग जोगे, जागे जग बोलाले. हा जागा जोगी, जागा जोगी, जागे जागा बोलती. जागता, 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 जगते राखा काही मावा. जग जोगे, जागा जोगी, जागे जागा बोलती. वा वा वा. जागा जोगी, जागा जोगी, जागे जागा बोलती. आगवा म्हणजे काय? अंतरंगातून जागवणं आणि बहिर्मुखातल्या सोडून देणं म्हणजे खरं तर जागवणं आहे. तुकोबाराय म्हटले आम्ही जाग झालो, जागच झालं माहिती का. सावध झालो, सावध झालो, हारीच्या आलो जागरणा. मग जागवण्याची गरज आहे. जागवून काय करायचंय तर त्या जगतातली महत्वाची परिभाषा जोपासायची. तुकोबाराय म्हटले आम्ही जोपासली. कशा माध्यमातून जोपासली? या जगतामध्ये आम्ही आलोय, हे भजनाकरता मिळाले, भजनाकरता वापरा. एका ठिकाणी बरेच संतांची प्रमाण आहे. संतांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलं की आम्ही भजनाकरता वापरलं. मग भजनाकरता मिळाले, भजनाकरता वापरावं. शास्त्रच नमूद करतंय बरं का. शास्त्र नमूद करतंय महाराज माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा जरा बोला की, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदा जेवलं पाहिजे. आजी आपलं काय चाललंय जरा मोठ्यानं बोला. आपण 3 वेळा काय करतोय? जेवतोय. आणि एकदाच खुशाल माता सांगायला काय वाटलं पाहिजे आपल्याला. या जगतामध्ये महत्वाचं गणित आहे भजनाकरता मिळालंय आणि भजनाकरता वापरा. औट हात का मानव देह, अरे अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख सी सोया, नाग जमाना खोया. मग हे भजनाकरता मिळाले, भजनाकरता वापरावं. महाराज म्हणले आम्ही सुद्धा वापरलंय, तुम्ही सुद्धा वापरा. सिबी तो आरस वाटी तो अनेक, सेवितो हारास वाटी तो अनेका. 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 हर भावना का भरी. मिठेवरी जाती पाऊले समान. मिठेवरी जाती पाऊले समान. हे घ्या रे मोना गणपती, घ्या रे मोना गणपती. मिठेवरी जाती पाऊले समान. मिठेवरी जाती पाऊले समान. मग महाराजांनी प्रमाण दिलं. सिवित्वारस वाटितो आणि ग्यारी होऊ नका रान बरी. तो एक दानशूर आहे, मग त्याच्या चरणाची आस ठेवावी. कोणत्या चरणाची आस ठेवावी? महाराज म्हणले जिथं सामर्थ्य ना तिथं जाऊ माणसानं, कुठे जाऊ नये. का?
या जगातलं एकमेव सामर्थ्यदाता भगवान परमात्मा आहे. म्हणून तुकोबारायांनी प्रत्येकाच्या घरात देव जाऊन सांगितला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला. दुसऱ्या वर्गाला म्हणले सेवित वारस वाटीत वाणी. तिसऱ्या वर्गाच्या म्हणले लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाव विठाल विठाल म्हणा म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. मानले महाराज म्हणले भजना करता मिळाले, भजना करता वापरा. का भजना करता मिळाले? मग याच्यामध्ये एक विनंती कोणाला करतात हे पाहूयात. महाराज म्हणले गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुष्यते स्वयंभावी पूर्ण त्यात या सकळाते विनवणी, करा विठ्ठल स्मरण. गाते कोण? 24 जान शाही शास्त्री कारण, 18 पुराण हरीशी गाती. श्रोते कोण? ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे आणि त्या सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे. त्या परीक्षिती राजाला सुद्धा महाराजांनी विनंती केली, करे टाळी बोला मुखी नाम. चतुर विनोदी नारदी विनोदी होते, त्यांना सुद्धा महाराजांनी विनंती केली, करे टाळी बोला मुखी नाम. चतुर विनोदी दुष्यित आहे. मला वाटतं हा संगमनेर, आणि संगमनेरच्या वरून एक तालुका आहे. कोणता? वरून वरून अकोले. अकोला नाही, अकोला विदर्भात येतो बरं का पोराव. मला वाटतं संगमनेरच्या वरून एक तालुका आहे. कोणता तालुका? अकोले. अकोला नाही, अकोला विदर्भात आहे. हा, आणि त्या अकोले तालुक्यात असे एक साधू होऊन गेले की त्यांनी एका गोटामध्ये अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? बोला बोला. ज्यांनी एका गोटात अख्खे 7 समुद्र पिले त्यांचं नाव काय? अगस्त्य ऋषी. बरोबर. मला त्या दिवशी एक पठ्ठे भेटला तिथलाच, गावाचं नाव नाही सांगत, परत मला जायचं तिकडे कीर्तनाला. मला म्हटलं महाराज घेतलेली होती, तुम्हाला कळतं ना मी काय बोलतो ते. म्हटलं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं मी चांगला होता. मी म्हटलं विचार. तर म्हटलं महाराज प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागून. कोणाला? तुम्ही जरा बोला की गड्या. मला. आणि कोणाच्या? ज्यानं घेतली होती का त्याच्या. म्हटलं मग बरं, म्हटलं विचार. तो म्हटलं असा कोण व्यक्ती होऊन गेला त्यांनी एका गोष्टात अख्खे 7 सागर पिळे. म्हटलं अगस्त्य. मी म्हटलं अगस्त्य ऋषी. म्हटलं अगस्त्य ऋषी. तो म्हटलं मला शबाश वा मग खुश वा. म्हटलं वा. म्हटलं मग प्रश्नाचं उत्तर दिलं. दुसरा प्रश्न विचार. तो म्हटलं महाराज दुसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. म्हटलं विचार. आता म्हटलं तो प्रश्न असून काय असणार. त्यानं प्रश्न विचारला, अगस्त्य ऋषी जर एका गोटात अख्खे 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल. मला उत्तर देता नाही आलं. पाहता काय माझ्याकडं. हा, उत्तर देता नाही. शेवटी म्हटलं आता बाबा मला उत्तर येत नाही, तू उत्तर सांग. तो म्हटलं महाराज किती सोपं उत्तर आहे. हा पठ्ठ्या. अवघ्या एका गोटात 9 सागर पिऊन आला. तुम्हाला कळतं का मी काय बोलतो ते? काय ना आता कळण, काय नगरी गेल्यानंतर कळण. हा सांगू का? अगस्त्य ऋषी दुष्यित होते. सोहमभावी कोण? शुकाचार्यांचे गुरु विधेय जनक. या 8 जणांना महाराजांनी विनंती केली, करे टाळी बोला मुखी नाम. मग या जगतामध्ये चालवणारा, घडवणारा, बोलवणारा तोच आहे काय. या मडक्याला सुद्धा आकार देणारा तोच आहे. किती गोड सांगितलंय. फिरत्याचा का वरती देशे मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळती तरी बपतारा, तूच मिळवीसी सर्व पसारा. पाचे यानाकडे कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार, कुंभार, तू वेडा
घडवणारा तोच आहे काय. अभंग जरी तो असला, मला वाटतं गोरोबा कुंभारांनी लिहू द्या, त्याच्यातला भाव लय गोड आहे. हे मडक घडवणारा तोच आहे काय. जेने हात जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. मग हे सगळं काही त्यानं दिलंय. आणि मग माय बरं का बाबा ऐका ना, हे सगळं ज्यानं दिलंय ना, त्याच्या भजनाकरता कधीतरी आयुष्य लावावं. देव काय उगाच मिळत नाही. आपण म्हणतो ना देवाला प्रेम लागतं, भाव लागतं. अरे देवालाच नाही, माणसाला जरी जिंकायला निघालात ना दादा, तरी भावाने प्रेमच लागल. आज मला वाटतं सगळे तुम्ही इथपर्यंत उपस्थित आहे, कोणामुळं? एका व्यक्तीमुळं. मला त्या व्यक्तीचं नाव पुढे सांगायचंय. या जगतातली महत्वाची परिभाषाच ती आहे, ज्या जगतामध्ये ज्या कारणाकरता आलोय ते कारण सुद्धा. आपण म्हणतो ना देवा आशा न पावायचा. बोला की बोला की बोला की हे माय जरा आवाज येऊ द्या गड्या. देवा आशा न पावायचा. हे जरा मोठ्याला म्हणा की जरा. देव बाजाराचा हे मनी नाही भाव म्हणे, मनी नाही भाव म्हणे. देवा आशा न पावायचा. क्या बात आहे. देवा आशा न भेटायचा. देव बाजारचा. दगडाचा देव त्याला वडाराचं बेव, मातीचा देव त्याला पाण्याचं बेव, लाकडाचा देव त्याला सोन्या चांदीचा देव त्याला. हो चोराचं हे तुमचं पाठ आहे. हा देवा आशा न पावायचा. देव बाजारचा भाजीपाला नाही र. आणि मग भावानं प्रेमानं देव मिळतो. कसा मिळवावं माहिती का? तू कोबाराय म्हटले आम्ही त्याला भावानं मिळवलं. कसं मिळवलं माहिती का? नाथ महाराज म्हणले आम्ही त्याला भावानं प्रेमानं मिळवलं. का? तो भोळा आहे. का भोळा आहे माहिती का? या जगतामध्ये त्याला फक्त एकच गोष्ट आवडती, त्याला एक पान आवडतं. एक गीते बरं का त्याच्यावर लय गोड आहे. ए भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. रे भोळा शंकरा, शंकरा रे भोळा शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, या बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, अरे भोळा शंकरा. मग त्याच्यासारखा भोळा तोच आहे, त्याला शक्ती आणि युक्ती या दोन गोष्टी एकत्रित करण्याचं सामर्थ्य आहे. आपण म्हणतो ना शिव आणि शक्ती ज्या ठिकाणी एकत्रित येते तिथं मला वाटतं क्रांती झाल्याशिवाय राहत नाही. मग आम्हाला त्याच देवाला जिंकायला जायचंय ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे आणि जो लवकर प्राप्त होतो अशा देवाला जिंकायला जायचंय. मग त्याच देवाचा पत्ता नाथ महाराज आत घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा, शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती,
टाळी वाजवा. वा 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 वाजवा ना, टाळी वाजवा ना, वाजवा ना. का वाजवा माहिती का? लय गोड गायलं कडे, लय गोड. मी कौतुक कोणाचं करत नाही, मला जे आवडतं त्याच कौतुक करतो. वा किती गोड गायलं. सागर किनारे. हा 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 हा. तुम्ही कोणतं गाणं म्हणा कडे, माझे 350 हिंदी गाणी पाठे, कोणतं गाणं म्हणा, कोणतंही म्हणा तुम्ही. आणि त्याला दुसरा अंतराला जोडा, दिली पुकारे ला 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 ना ना ना. वा पहिलं भीमराव महाराजांचं सुद्धा गोड गाणं आहे बरं का. मी आज पहिल्यांदा ऐकलं, गोड आहे बरं का. ते कोणतं गाणं म्हणा, पण महाराज त्याच्यातला भाऊ लय गोड आहे महाराज. भीमराव महाराज वा लय गोड गायलं, किती गोड आहे. सागर किनारे शिव बोळा चक्रवर्ती, शिव बोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चिते, त्याचे पाय माझे चिते. वाचे वदत अशी म्हणा. आणि जसं मला एक म्हणायचं बरं का पोराव, जसं तुमचा भाव असेल ना तसं म्हणत चला. जर तुमचं एखादं हिंदी गाणं पाठ असेल ना तर जरूर म्हणा. एखादं मराठी चित्रपटातलं गाणं पाठ असेल ना तर म्हणत चला. पण गाणं कोणतंही नाही म्हणायचं, कुठे नाही म्हणायचं. एखादं चांगलं भावपूर्ण गाणं असेल तर महादेवांच्या चरणाजवळ जायचं म्हणायचं. माझं हिंदी गाणं पाठ आहे. मी माझ्या गाडीत मारुतीरायाची मूर्ती रोज म्हणतो, मारुतीरायाजवळ. जगाचं काय घेणं देणं नाही, तू माझ्यासोबत पाहिजे. का माहिती का? इथे किती गोड त्याच्यात लिहिलंय. मेरी जंग मधलं गाणं आहे ते, लय गोड त्याच्यात भाव लिहिलाय पोराव. किती गोड लिहिलंय माहिती का? अरे जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, तुम गए संग, जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम, ओ महादेव जी तुम गए संग, पंढरीची जारे आल्यानो संसार, जारे आल्यानो, आहा पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, वाट पाय उभा, भेटीची आवडी वट पाये उभा, भेटीची मग कधीतरी ते म्हणावं ना माय, म्हणावं ना. तुम्हाला एक सगळ्यांना विचार नाही, तुम्ही सगळ्या ऐका ना. आता इथं काही महिला शहरातल्या आहेत, काही गावाकडच्या आहेत, सगळ्यांना विचार नाही. आज खरं खरं बोलणार. इथं मागं मंदिर कोणाचं? हे मंदिर आज आपण ज्या निमित्तानं जमलोय ते कोणाचं मंदिर आहे? कोणाचं आहे? महादेवाचं, बरोबर ना? बाकीचे आज जरा बोला चला की आज जरा बोल ना, चष्मेवाले आज जरा बोल की जरा. हा हा, कोणाचं मंदिर आहे? महादेवाचं. आणि महादेवाचं मंदिर आहे. महादेवाची शपथ आहे, तुम्हाला खरं खरं बोलायचं. तुम्ही शेतामध्ये काम करताना सगळ्या हा किंवा नाही, झोपल्या का काय? शेतामध्ये काम करता, शेतामध्ये काम करता, घरामध्ये काम करता, खरं बोलायचं. घरामध्ये शेतामध्ये काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का लोकांचे कुट्टाने करता? खरं खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्यात त्या. बरं नाही करू द्या, नाही करू द्या. मला वाटतं कधीतरी देवाचं भजन करावं. अरे गोड भजन, किती गोड म्हणायचं माहिती का? कसं भजन करायचं? सगळ्यांनी गोड म्हणणार माझ्या मागं, म्हणणार ना सगळे? नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. वा मोठ्यानं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. वा वा.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेंद्र हराय त्रिलोचनाय नाराय त्रिलोचनाय भस्मादगराय महेश्वराय भस्मादराय महेश्वराय ओम नमः शिवाय 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 हर 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 मग जे भोळा आहे ना त्याची शरणागती करावी हे जीवन मर्यादित आहे. आणि मग महादेव सुद्धा हे शिकवतात की जे तुमच्या जवळ आहे ते जोपासा. आज या परिवारानं ना चौधर परिवारानं हे जोपासले काय जे जवळ आहे ना ते सुद्धा जोपासले आणि जे जवळ आहे ना ते सुद्धा जोपासले काय आपल्या वडिलांची सुद्धा मिराशी जोपासली ना आपल्या पांडुरंगाची सुद्धा मिराशी जोपासली हे दोन्ही गणित जोपासले. आणि ज्यानं आई वडिलाची सेवा केली त्यालाच मला वाटतं पंढरपूरला जाण्याचा बोला बोला अधिकार आहे. ज्यानं आई वडील आता उगाच तू असं आहे म्हणून जुळतोय असं आहे त्यानं हात सोडला ना असा हा एकच हात सोडू द्या असं असं मुंडका धरी ना असं पिरगळी ना असं आपटे ना आपल्याला का घरी आई वडिलाची सेवा केली नाही चाललाय पंढरपूरला अशा लोकांना पंढरपूरला येण्याचा अधिकार. माय बाप केवळ काशी तेने न जावे नाही जावं अशा मंडळी. काशी केली मथुरा केली केली मी द्वारका क्या बात आहे हा. काशी केली मथुरा केली केली मी द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका जगत देव नाही आई बाप द्वारका जगत देव नाही माई बाप द्वारका जगत देव नाही आई बापा द्वारका जगत देव नाही आई बाप द्वारका आई बापासारखं एकदा टाळी वाजवा वा 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 किती गोड प्रमाण आहे. तुम्ही किती काशी तीर्थयात्रा केली किती तीर्थ केली पण आई वडील हे पुढचा आवाज थोडासा वाढव पुढचा. मग जगतामध्ये त्याच्या इतकी मोठी देवता नाही या जगतामध्ये ही देवता आपल्या पाठीशी असावी का माहिती का. आज माझी मनीषाताई बसली या कीर्तनात बसली ना आज आकीला जर विचारलं याके तुझ्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत तिच्या डोळ्यात पाणी येईल. ती सांगल आमचे ना साहेबराव दादा जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत माझं माहेर. एकदा की बाप निघून गेला तर माहेरातलं माहेर पण संपतं. माहेर म्हणजे काय माहिती का माहीत तुम्ही तिच्याच नाही सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल. हा माझे माहेर पंढरी आहे बिवर याच्या ते या जगतातलं सगळ्यात मोठं माहेर आई वडील आहे. आई वडिलासारखं जगात कोणी नाही. आज आमच्या साहेबराव दादांनी या कुटुंबाकरता तर फारसं काही केलं बरोबर ना गणपत दादा. पण आज भावांकरता सुद्धा काय असतं भाऊ मला गणपत दादांना भाऊ सांगत असताना त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं का माहिती का भाऊ का मोठा असतो माहिती का भाऊ. अरे भाऊ हा शब्द जर उलटा वाचला ना उलटा तर हा भावाच्या संकटामध्ये उभा असतो त्याचं नाव असतं भाऊ. भावा इतकं मोठं जगतामध्ये कोणी नाही. आज आमच्या साहेबराव दादांनी चांगलंच पेरलं आणि म्हणून चांगलं उगवत आहे का माहिती का. जर चांगलं जर केलं ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे सांगू का. अरे या जगतामध्ये साहेबराव दादांचं वर्णन फारसं काय मोठं आहे. मी लिहून आलोय त्यांच्याबद्दल. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते दादा. गजानन दादाची अजय दादाची मनीषाताईची तुमच्या वाचूनच वाट बळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते असं म्हटलं गेलंय बाबा. बेटा गुंडा हो या अगर मवाली अरे बाप तो अपने आंचल में छुपा लेता है.
अरे बाप तू भिकारी हो या होत बायत, बाप तो बाप होत आहे. या जगतातला सगळ्यात मोठा बाप असतो. म्हणून या जगतामध्ये बापा इतकं फारच काय बोलण्याजोग आहे. म्हणून शब्द लिहिले आहेत, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपुली कुर्बानी वाळवणे, आपुली कुर्बानी वाळवणे, आपुली कुर्बानी वाळवणे, आपुली कुर्बानी वाळवणे. बाप किती मोठा असतो माय ऐकणं. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, आई उचलून घेताना कडेवर घ्यायची ना, पण बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का याच्या मागचं रिझन काय, कारण काय माहिती का? आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते की जे मी बघितलंय ना, जे ते माझ्या लेकरानं पाहावं, म्हणून आई कडेवर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, दादा अरे जे मी बघितलं नाही ते माझ्या लेकरानं पाहावं, म्हणून बाप खांद्यावर घेत असतो बरं का. म्हणून वर्णन आहे, आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी, हे आपुली कुर्बानी वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी. एकाएकी केला मीरा देचा धने, एकाएकी केला मीरा एकाएकी केला विराजिता धनी, एकाएकी केला विराजिता मग या जगतामध्ये त्यांच्याबद्दल सांगण्यापर्यंत फार आहे. आणि मग तोच बोळा दैवत आपल्या जीवनामध्ये असावा. का माहिती का? आई वडील सुद्धा आपल्या लेकरांकरता भोळेच असतात. का माहिती का? जसं महादेव आपल्या भक्ताकरता भोळे आहेत, तसे आई वडील सुद्धा आपल्या लेकरांकरता भोळेचे बरं का. ते जगताकरता किती कठोर असू द्या. एखादी माय ना आपलं लेकरू उन्हात जर खेळत असतं, त्याला काय म्हणती, सावलीत मर मर म्हणती, मर मर म्हणती. मग काही लोकांना वाटतं मर हा शब्द जरा जड आहे, पण सांगू का, मर ह्या शब्दामागं प्रेम आहे बरं का, भोळत्व आहे. हा, हे फक्त आई वडीलच करू शकतात. कायदा एवढा कठोर आहे महाराज, कोणाला धक्का जरी लागला, शरीरातून रक्त जरी निघालं, हाफ मर्डरचा नावाचा कायदा लागू होतो, गुन्हा लागू होतो. पण या जगात कोणताही गुन्हा असू द्या, तुमचा गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आहे आई वडील. या कोर्टासारखं कोर्ट नाही. म्हणून मला वाटतं ते सुद्धा बोळ दैवत तुमच्या पाठीशी असावं. आणि हे दैवत जर पाठीशी असेल तर कोणाच्या पाया पडायची गरज नाही. महाराज म्हणतात त्यांची सुद्धा पाय आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. त्याचे पाय माझे चित्ती. मग शिव तर आपल्या पाठीशी असावा, पण शिवाबरोबर जी आपल्या आयुष्यात जी शक्ती आहे आई वडिलाची, ती सुद्धा आपल्या सोबत असावी. तुम्ही म्हणता लोकांचं कुठपर्यंत सांगा, आम्हाला रडवण्याकरता तुम्ही बोलले का काय? मग तुमचंही सांगा, माझंही सांगाल ना, माझी आई माझा बाप सुद्धा सांगाल. आता बरं का, ऐक, सगळे मला आता कार्यक्रमाला येऊस तर भीमराव महाराज सगळ्यांनी मला फोन केले. म्हणजे तुमचं नाही सांगत बरं का गणपत दादा, नाही तर तुम्ही लय म्हणावं घ्या, मग आमचं सांगितलं काय. हा, तुम्ही कार्यक्रमाला येऊस तर लय फोन केले, महाराज चला की लवकर. नाही, मला 6 महिन्यापासून या कार्यक्रमाचा कॉल येत होता, महाराज तुम्हाला तारीख घ्यावंच लागेल, आम्ही मागच्या वर्षी तुम्हाला फोन केला होता, तुम्हाला यावंच लागेल. मला सांगितलं ना, यावंच लागेल. म्हटलं येतो, आलो कार्यक्रमाला. पण कार्यक्रमाला असतो, आता तुमचं नाही सांगत बरं का, महाराष्ट्रातलं सांगतोय. कार्यक्रमाला असतो लोकांचे लय फोन असतात, महाराज चला की कीर्तन चालू करायचंय. पण फक्त हे कार्यक्रमाला असतोच प्रेम असतं. पण एकदा की कार्यक्रम संपला आणि महाराज गाडीत बसला, महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलाय का कोणत्या नळीत घुसलाय, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का, माझी गाडी घरी जावंच तर माझ्या गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारे माझे आई वडील आहेत. यांच्यासारखं या जगतामध्ये कोणी मोठं नाही. म्हणून प्रेम असावं आपल्या आईवर बरं का, आपल्या प्रेम असावं आपल्या महादेवजीवर. आणि हेच जर नाम मुखात जर ठेवलं आई वडिलाचं आणि महादेवाचं, तर तुम्हाला तयानं बादी काम दया
शिवनाम वाचे वदता शिवनाम टाळी वाजवा वा 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 छान वा वाचे वदता शिवनाम तयान वादी क्रोध काम शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान वादी क्रोध काम मग कामानं क्रोधानं आपल्यापासून लांब राहायचंय तर त्यानं काय केलं पाहिजे वाचे वदता शिवनाम तयान वादी क्रोध क्रोध आपल्यापासून दूर राहील आपण त्या क्रोधाचं निवारण करून घ्यावं कशानं वाचे वदता शिवनाम मग या शिवनामानं खरं तर हे जगतातलं मोठं नाम आहे कसं आहे काळ सुद्धा भीतो कसं आहे दडत दडत दुडत दडत दुडत 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 सुटला कळी काळा बापुडिया रे फळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापणिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापणिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे कापडिया 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 हे झालं नामाचं महत्व महाराज म्हणले मग हे नाम मुखात घ्यावं पण ही वृत्ती जोपासत असताना सुखाची सुद्धा आज जोपासावी का जोपासावी माहिती का सुख फार मर्यादित आहे मी परवा कीर्तनात सांगितलं कसं आहे सुख इतकं मर्यादित आहे आपण रात्रंदिवस सुखा करता तळमळ करतोय आपलं गाव कोणतं आहे बोला 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 माळुंज्यातले सप्ताहाचा कार्यक्रम होता 2-3 जण गेले किराणा दुकानदाराला म्हणले केवढ्याला नारळ दिला दुकानदार म्हटला आपल्याकडे केवढ्याला आहे सध्या 20-25 रुपयाला 25 रुपयाला बरोबर ना 25 रुपयाला दुकानदार म्हटला 25 रुपयाला आहे मग याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का माळुंज्याला दुकानदारावाला म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला खाली संगमनेर मध्ये जावं लागेल ती गेलं ना संगमनेरवाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला संगमनेरवाला म्हटला 20 रुपयाला टोल नाकेवाल्यांना विचारलं केवढ्याला नारळ दिला टोल नाकेवाले म्हटले 20 रुपयाला म्हणले याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का पण याच्यापेक्षा कमी पाहिजे तर म्हणले पुढे आळे फाट्याला जावं लागेल ते गेलं ना आळे फाट्यावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला तो म्हणला 15 रुपयाला याच्यापेक्षा कमी नाही का तो म्हणला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर पुढे तुला शिक्रापूरला जावं लागेल गेलं ना ते शिक्रापूरला ती म्हणतात एवढं पटापट कसं काय गेलं त्याला एसटी फुकाट केली होती सरकारनं ते फुकाट गेलं हा आणि गेलं शिक्रापूरमध्ये गेलं त्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला शिक्रापूरवाला म्हटला 10 रुपयाला याच्यापेक्षा कमी नाही का तो म्हणला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर पुढं तुला पुण्यात जावं लागेल पुण्यात गेलं पुण्यात विचारलं केवढ्याला नारळ दिला पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला म्हणला याच्यापेक्षा कमी नाही का तो म्हणला पुण्यावाला म्हटला याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढं कोकणात जावं लागेल ते गेलं ना कोकणात जाऊन आलं परत कोकणात गेलं आता कोकणात गेल्यानंतर कोकणावाल्याला विचारलं केवढ्याला नारळ दिला कोकणावाला म्हटला फुकाट बाग तुझी आहे पण नारळ उतरवायची जबाबदारी तुझी आता ती माळुंजाचं होतं तुम्हाला कळतं ना मी काय बोलतोय ते माळुंजाचं होतं त्याला नारळाच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस नव्हती त्याला निंबाच्या चिंचच्या आंब्याच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस होती नारळाच्या झाडावर चढणं वेगळं आणि लिंबाच्या झाडावर चढणं वेगळं ते चढलं नारळाच्या झाडावर कोयता घेतला आणि चढलं झाडावर चढलं आणि एकच फांदीला 50 नारळाचा गड होता यानं फांदीला कोयता मार अजून तुटलं नव्हतं हा फांदीला कोयता मारला त्याचा तोल गेला आणि खाली चटकलं एक फांदी याच्या हाताला लागली फांदी हाताला लागल्यानंतर हे पडायला लागलं पण बागत कोणीच नव्हतं शेवटी एक उंटावाला तिथून चालला होता उंटावाल्याला पाहिलं उंटावाला म्हटलं गाड्या गिरायक मिळालं गाड्या आज आपल्याला उंटावाला तिथं आलं
म्हणला अडकले काय? हा म्हटला अडकलो, पैसे देतो गाड्या खाली घे. हा म्हटला किती देणार उंटावाला? म्हटला किती देणार? हा म्हटला तुला 1000 रुपये देतो. आता यानं 50-100 रुपयापासून बोली चालू करावं का नाही? बार्गेनिंगचा याच्या का काही विषयच नाही. हा म्हटला तुला 1000 रुपये देतो. उंटावाला म्हटला 1000 रुपये जमणार नाही. हा म्हटला 2000 रुपये देतो. म्हटला 2 मध्ये जमणार नाही. 3 देतो. म्हटला 3 मध्ये जमणार नाही. फायनल तुझ्याकडून 4000 रुपये घेईल. म्हटला चालेल, म्हटला देतो. मग आता बघा 25 रुपयाचा नारळ केवढ्याला पडला जरा हिशोब लावा. हा आणि मग आता काय करावं? उंट लावला, बरोबर उंटावर उभं राहिलं. अजून 2 हाताचं अंतर बाकी होतं. 2 हाताचं अंतर बाकी. यानं 2 हाताचं अंतर गाठण्याकरता उडी मारली. पण उंटाची जात अशी असती, त्याच्यावरचं वजन कमी झालं का ते आपलं बसून घेत असतं. तुम्हाला कळतं ना मी काय बोलतो ते? उंटानं घेतलं बसून, तोपर्यंत यानं वर्षाचा पाय पकडला. वर्षाचा पाय पकडल्या उंटानं घेतलं बसून. खाली पाहतो तर काय उंट पुढे जाऊन बसलाय. हे म्हटलं अरे काय करा? वरचा म्हणायचा पाय सोड, खालचा म्हणायचा 4चे डबल देतो, 8 देतो, पण वरचा हात सोडू नको. तुम्हाला कळतं ना काय म्हणतो ते? आपलं सुद्धा तेच गणित आहे. त्यांना काय असं ज्या संसारात रात्रंदिवस तडफडतो ना, त्या संसारात सुद्धा तेच गणित आहे. एका ठिकाणी गोड सांगितलंय, दुःख बांधवाडी आहे हा संसार, 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. मग दुःख बांधवडी आया संसार, तर काय करावा? शिवदत्ता शिवनाम थयान बाधी क्रोध काम. मग त्याकरता त्याचं भजन करावं. आणि भजन करत असताना कोणतं? हे जर भजन ऐकलं नाही तर काय होईल? पोरांच्या आग्रहानुसार बरं का, काय होईल? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. त्याला टाळी वाजवायची. संपलंय कीर्तन आपलं. वा हे शाबास. माळुंजेकर टाळी वाजवायची. टाळी. सरती शेवटली बा काळ बांधून ने, सरती शेवटली बा, सरणी शेवटी बा काळ बांधून नेईल, सरणी शेवटी बा. एका जनार्दनी आमची काय बाजा येईल, एक जनार्दनी आमच्या काय बाजा येईल, काय बाजा येईल, आमच्या काय बाजा येईल, काय बाजा येईल. हे काय बाजा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोले बोले तो दे, पिंगळा दे पिंगळा महाद्वारी बोले बोले तो दे, पिंगळा महाद्वारी. हा पिंगळा महाद्वारी बोला बोला तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोला बोला तो देखा, पिंगळा महाद्वारी. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे, वर्धमान घोडे दादा वर्धमान घोटे, वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे, वर्धमान घोडे दादा वर्धमान घोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटे, या ठिकाणी बोलू आम्ही वर्धमान घोटे, प्रबल थोडासा. लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान घोटे, या ठिकाणी बोलू आम्ही वर्धमान घोटे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून 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 सांगावं यमाई माझे
अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा बारी साबद होनी बजनी लागा देव करा गवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं वन काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं वन आजीच देखणी होती एका मुसलमानाची सुन आजीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान राजा तो गुणवान म्हणून आनंदाने हिंदू मुसलमान आनंदानं नाचत होती हिंदू मुसलमान 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 हर हर महादेव सियावर रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय या जगतामध्ये महत्वाचं गणित ते आम्ही ते सार्थ केला बाबा वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठोबा रखुमाय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष जर त्याचं नाम घेतलं तर काय होईल धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष तो प्रत्यक्ष त्याला पाहतोय म्हणून वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम म्हणून सांगतोय एकाच नारधनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा माझी वेळ संपलेली आहे बरोबर या मंडळीनं 10:30ला कीर्तन चालू केलं होतं आत्ता वाजलेत 1:45 झालेत बरोबर ना म्हणजे 1:01ला बरोबर 10 मिनिटं बाकी आहेत म्हणून जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी तुमचा थांबण्याचा या ठिकाणी आग्रह करतोय तुम्हाला किती सांगितलं तरी तुम्हाला गोडच लागणार आहे कानाला पण कसं आहे ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सकट खावा गावचा पाटील झाला म्हणून काय
असं हा तुमचं पाठेकडे हा असू द्या काय अडचण नाही. आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. आज आमच्या या चौधर परिवारानं गोड असा कार्यक्रम आयोजित केला. मला आनंद होतोय की अगदी गोड असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. संपन्न होत असताना 6व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. 6व्या वर्षातली बरोबर ना 6व्या वर्षातली सेवा माझ्या वाट्याला आली. मज पामर आहे काय थोरपण पायची वाण पाय बरी या अगदीप्रमाणे झालेली सेवा समर्पित करतोय. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून गेल्या 2 तासामध्ये बरं का आजी तुम्हाला लय त्रास दिला आजी आजी म्हणून लय बोललं बरं का. काही चुकलं असेल ना तर ज्यांना 1 मुलगा आहे त्यांना दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांना तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांना 4था म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. हा त्या बापाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत लेकर का नसणार. झालेली सेवा समर्पित. शेवटची चाल घ्यायची. ठीक आहे चालेल. एका जनार्दनीची शिव एका जनार्दनीची धनी शिव शिव एका जनार्दनी शिव हे निवारी कणिका राजे देव निवारी कणिका राजे देव वाचे बोलता शिवनाम शिवनाम वाचवता शिवनाम निवारी कालिका लाज भीम निवारी कालिका लाज भीम वाचवता शिवनाम नाम वाचवता शिवनाम दयान बादी काम दयान बाजी हे दयान हे दयान तयान बांधी क्रोध काम तया यान पांडे क्रोध काम